गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन अँड फ्रेश ब्लॉग मध्ये। ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बात। सो जस्ट आता मी आपला उज्जैनचा ब्लॉग लाईव्ह केलेला आहे। सो तुम्ही बघाच, कमेंट मध्ये सांगा आपला उज्जैनची सिरीज कशी आहे, कसं वाटला तुम्हाला उज्जैनचे ब्लॉग्स। ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत चालू आपले, आता हे सांगा मला कमेंट मध्ये कसं आहे। सो आता अचानक मनात आलं आणि आम्ही दोघे निघालेलो आहे। आता आम्ही दोघे कुठेतरी निघालेलो आहे, मस्तपैकी थंड जागेत, तुम्हाला हळूहळू कळेल। आता आम्ही दोघं सीएनजी भरायला आलेलो आहे संगमनेरला, सीएनजी भरतोय। आता समोर आय थिंक 7-8 गाड्या आहेत आपल्या समोर। आता मागं पण एक गाडी लागते। सो निघतोय आम्ही आता, बघूयात। एक तर गाडीत सीएनजी पण नाहीये आणि पेट्रोल पण नाहीये। सो चालू आहे आमचं, दादा आमचे काहीतरी खटपट करू राहिलं। सो तुम्ही आता कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका। अँड चला आता बघूयात पुढे काय होतंय। तिथं रोडला कळसमध्ये रस्ता रोको पण आहे, त्याच्यामुळे आम्हाला किती फिरून यावं लागतंय। काय रे समोरची लाईन आहे ना, तिथपर्यंत लाईन आहे, तिथपर्यंत काय पर्याय नाही। ते 2-3 जागेवरच सीएनजी पण बंद आहे। इकडं बा, आपलं फ्यूल पण रिझर्वर आहे, सीएनजी पण रिझर्वर आहे आणि एअरबॅग पण रिझर्वर आहे। ओ बॅस्केटा बॅकला गाडी लागलेली एक आणि पुढच्या चालूच आहे। सो आता डायरेक्ट तुम्हाला सीएनजी भरून झाला का भेटतो। इथून आपण अकोल्याला जाणार, इथून 1 मिनिट, इथून आपण अकोल्याला जाणार आहे। अकोल्यावरून आपण थोडंसं आवरायचं आणि लगेच आपण पुढे निघणार आहे। पुढे तुम्हाला कळेल आम्ही कुठे चाललोय। सो तुम्ही स्टे ट्यून बघत राहा। आता सीएनजी फिल अप करून आम्ही निघालेलो आहे। अँड हे बघा, फर्स्ट टाइम मी सीएनजी भरल्यावर कोणत्याही गाडीत 8 किलो बसलेला आहे यार। 8 किलो एवढा कधीच बसत नाही। आता याच्यात आम्ही ना फुल फिरून येणार आहे। ट्रिप पण लावलेली मी, ट्रिप 0 करून आता किती 7 किलोमीटर आलेलो आहे। सो मी पेट्रोल पंप पासून ना अँड चाललेलो आहे आता घरी जाऊन ना, थोडंसं 1-2 गोष्टी घ्यायच्यात आपल्याला। सो माईक वगैरे, तिथं जरा जास्त विंड ब्लास्ट येऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला माईकची सक्त गरज आहे। तिथे गेल्यावर कळेल आपल्याला। सो आता जाऊयात। आता मी डायरेक्ट घरी जातो, तिथून निघल्यावर भेटेल, कारण की आता टाईम वेस्ट नाही करू शकत आपण। कारण की आत्ताच आय थिंक इथं दिसतंय नाही का, 12 वाजून 10 मिनटं नाही का, कमीत कमी आपण 12:30-1ला निघलो पाहिजे ना। सो आता कोणत्याही क्षणाचा विलंब न करता मी जातो। आता आलेलो आहे विठ्या घाटामध्ये, घरून निघलेलो आहे मस्तपैकी आम्ही लंच वगैरे करून अँड चाललेलो आहे आता आमच्या डेस्टिनेशनला। सो आता कुठं जायचं आम्ही फिक्स नाही केलं, आम्ही अचानक मनात आलं ना, आम्ही अचानक निघलेलो आहे लास्ट टाइम सारखं। सो अरे यार, सो आता तुम्ही पुढं बघूच शकता मस्तपैकी कसं हिरवगार आहे सगळं। असंच याच्यापेक्षा खूप छान आहे तिथे। एक्सपेक्टेशन्स एवढेच आहे की फक्त आपल्याला पाऊस लागला पाहिजे यार, पावसाशिवाय मजा नाही। रिम झिम बर्टी, ओ सॉरी एवढं नाही सॉन्ग येते। हे बघा, असाच रोड राहणार तिकडं, पण असेच वळणं, नुसतं घाट सेक्शन आहे, फुल ऑफ रोडिंग नाही, ऑफ रोडिंग तर नाही राहणार, बट घाट सेक्शन राहणार आहे फुल। हे बघा ना तुम्ही, एक नंबर एकदम पद्धतशीर। आणि आपली छोटी बॅगवरती पण घेतलेली आहे बॅगला, ती आता प्रॉपर नाही दाखवू शकत, नंतर दाखवेल। अँड आम्ही निघालेलो आहे आमच्या काय म्हणतात त्याला, जाऊ द्या एवढं नाही आठवते मला। सो आता थोडंसं पुढं गेलं का, घाट सेक्शनच्या थोडं पुढं मी तुम्हाला भेटतो, मग सांगतो हळूहळू कुठे चाललेलो आहे। स्टे ट्यून, असंच बघायला भेटणार आहे आता सगळीकडे। तुम अगर अंधेरों में उड़ना मेरा, साथ मेरा
आता राजूरच्या पुढे आलेलो आहे आणि राजूरच्या पुढे आलोय त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आम्ही कुठे चाललोय. सो आम्ही चाललेलो आहे भंडारदरा एक्सप्लोर करायला मस्तपैकी. मूड झाला आमचा अचानक आणि अचानक आम्ही चाललेलो आहे अँड थोडी थोडी ड्रिझलिंग चालू झालेली आहे. फुल घाट सेक्शन आहे त्याच्यामुळं लक्ष मला समोरच देणं आहे. सो आता आपल्या ह्या गाडीत तरी हे नाही फोन माउंट नाही त्याच्यामुळं आपल्याला हातानेच करावं लागणार आहे शूट. आता मला इकडं बघा एवढा पाऊस आणि ते चालू झाला आता नाही बघा. हे इकडं असं असतं रिस्क फुल रिस्की काम असतं इकडच्या लोकांचे. हे बघा भाई आता जर जोरात झटका बसला तर उडला का संपला तो. हे कळत नाही ना लोकांना. थोडा लेट झाल्याने काय होईल का. दुसरी गाडी भेटणारच आहे. कंटिन्यू गाड्या चालू असत पण नाही. हम सुधरेंगे नाही मरेंगे पर सुधरेंगे नाही. सो चाललेलो आता पूर्ण घाट सेक्शन आहे. तुम्ही बघा आता मस्तपैकी घाट सेक्शनचा तुम्ही मजा घ्या. अँड आम्ही आलेलो आता रंधा फॉलच्या तिथे आलेलो आहे. इथे खाली आहे रंधा फॉल. सो आता आम्हाला वरती जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही काय जात नाही. पुढे भंडारदरा. हा भंडारदरा इकडे खाली. चला तिकडं खाली गेलं का रंधा फॉल येतो. रंधा फॉल. येस रंधा. हे बघ इथून या रोडने खाली गेलं का रंधा फॉल आहे. आणि आता आपण इकडे चाललो भंडारदरा. 7 किलोमीटर आहे काय भंडारदरा. हा गर्दी नाही आहे ना काहीच. अजून असा प्रॉपर पाऊस चालू नाही झालेला. नाही तर आपले वायपर नुसते चालू असतात बुंग 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 बुंग. काही म्हण बरं का फोन मध्ये बाकी एक नंबर दिसू राहिलंय. बट जे नेकेड आयनी जे दिसतं ना ते नाही दिसणार फोनने. एवढा आहे. सो तुम्ही आता रोडचा मजा घ्या. तुम्ही रोड बघा. मी थोडं फास्ट फॉरवर्ड करतो. मेन स्पॉट म्हणजे मेन अजून पुढं खूप काही काही आहे. बट एक मेन आलेलं आहे बघा तिकडे. ती आता याच्यातून नीट कळणार नाही तुम्हाला. मी जवळ गेलो एकदम प्रॉपर दाखवतो. बट फिलिंग आहे ना फिलिंग अशी एक नंबर. आफ्टर सो लॉंग टाइमने आलेलो आहे. आता काही स्टोरी आहे ती मी नंतर सांगेल. बट अशी फिलिंग आहे ना काय सांगू. आता सांगू नाही शकत एवढं भारी वाटू राहिलंय. नेक्स्ट टाइम येणार मी बाईकवर येणार परत. फिर एक बार आएंगे बाइक पर आएंगे. ज्यादा बारिश में आएंगे. गाडीत पण येऊ शकतो बाईकवर पण येऊ शकतो असं सांगू नाही शकत प्रॉपर. बट येणार मी. नुसता मजा. जस्ट पाऊस येऊन गेलेला आहे बरं का इथं.
चला हा. सो हे बघा पोहोचलेलो आहे, बट पाणी वगैरे काहीच नाही इथे. आपण आहे ना जरा गाडी पार्क करून बघूया तिथे. नाहीतर एक काळ होता इथे कंटिन्यू पाण्यात. थांब मी बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला. हा चल ना. सो सांगायचं असं होतं मला की इथं कंटिन्यू नाही का हा रोड पूर्ण पाण्यात असायचं, पूर्ण पाण्यात. आता याची हाईट पण वाढवलेली आहे, हे ग्राउंड लेवलला राहायचं एवढं. अँड आय थिंक तिथं पाणी असेल, जाऊन बघूयात आता तिकडे. तिथे थोडं ना इकडनं थोडंसं जाऊन तिथं बघूयात आपण पाणी वगैरे असेल तिथे. बट हवा बघा ना तुम्ही, फुल विंड आहे भाई. याच्यासाठी मी आपला माईक आणि ते आणलेला आहे. सो गरज वाटते का नाही बघतोय एकदा. तर तुम्हाला आवाज एकदम क्लिअरिंग, कारण की आता माईक घातलेला आहे मी मस्तपैकी. अँड हे सगळं आता पुढे गेलं इकडचं पण दाखवेल. सो स्टार्टिंगला ना आधी इकडं जाऊन येऊ मस्तपैकी, आतमध्ये जाऊ इथे. अँड हे टोटल पाण्यात असतं बाई, पाणीच नाही. पाणी किती ग्राउंड लेवलला गेलेलं आहे. हे बघा तिकडे खाली पाणी आहे पार. तर व्हॉइस कसं येतं मला माहीत नाही. माईक आपला चालू आहे. अँड बाई खुशी म्हणजे खुशी आहे. फक्त पाणी असतं तर अजून जास्त खुशी असते. पाणी इथं वाजतं का आलो बाई पाणी याच्यावरती हे करतं बा. मग अरे सगळं पाण्यात राहतं बाई, सिस्टम हँग असतं इथलं. सो हे बघा तुम्ही नजारे. सो गाईज आता सगळे करून निघाले. तुझ्या तिथं बटन, आमच्या दादाला आळसच खूप आहे. आता आपण दोन्हीवरती गेलेले, AC लावूयात आपण. अँड कोणत्याही क्षणाचा परत एकदा विलंब न करता आपण निघूयात पुढच्या वाटचालीस. आय थिंक जास्त नाही फिरता येणार, कारण की पाणी नाही, मजा नाही येणार ना. तर नेक्स्ट टाइम प्रॉपर पाणी असलं येऊ. त्यामुळे आता जास्त थांबून वेस्ट करण्यात आहे ना उपयोग नाही. बघा इथून एवढं भारी फील येतो ना, इथून पाणी जाते. बघ इथून सोडतात पाणी. चला. सो आता आम्ही चाललेलो आहे आणि मी कुठे राहत होतो ना ते पण तुम्हाला दाखवतो. चला आपण ती पण जागा दाखवतो. भाई लहानपणी तर गेलं ना, म्हणजे ह्याच मार्गे यायची तुम्ही. यस, ये पूरा बचपन इधर गया था मेरा, पूरा बचपन. जुने लोक गेले काय आहेत काय गेलेत काय माहित आता एवढं. सो पूर्ण लहानपण गेलेलं आहे यार. ते असतेच ना, फिलिंग असतेच भाई, लहानपण गेलेलं आहे. सो आता मी नेक्स्ट टाइम आलो ना प्रॉपर हे करेल. आता प्रॉपर जास्त नाही आपल्याला बघता यायचं काही, रिंग मजा नाही येणार नाही का. हे बघा हे नवीन झालेलं आहे, आधी काहीच नव्हतं. हा ना, हे एवढं काही नव्हतं भाई आधी. हे रोड वगैरे हा इल्ले हे साला कुछ भी नाही था बे. बट 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 सांगू नाही शकत. हे सगळं जुनं यार, खूप खूप आठवणी येते. बा हा समोरचा बस स्टँड, हे सगळं मग भाई सगळं माहिती आहे. इथे खाली मित्र वगैरे राहायचे. हे बघा हे आशे रोड म्हणजे इथली, हे आपलं काय म्हणतात ते, इथली आठवण आहे हे रोड म्हणजे. बट आता ते तसं काहीच नाही राहिलेलं. हे बघा हे सगळं गेलेलं आहे खाली सगळं. सो हे आमचं जुनं बस स्टँड. इथे मस्त राहायचो आम्ही नाही का, बस साठी उभे राहायचो. रात्रीच हा, पण तेव्हा काय नव्हतं वाटत रे, तेव्हा काय लहान होतो ना. सो एवढं काय नव्हतं त्यात. चला आता आपण पुढे जाऊया. कर कर काच कर खाली, काय पाऊस दिवस नाही भाई. नॅचरल हवा इथंच आहे भाई, बाहेर नाही दुसरीकडे नॅचरल हवा भेटणार. हे बघा हे खराब रोड म्हणजे इथली स्पेशालिटी, त्याच्याशिवाय मजा नाही येते. हे बघा खाली सगळं छान छान भाई. पुरानी यादें ताज़ा हो गई मेरी.
हा ना. हो बीता हुआ बचपन हे देखो. हे बघा याच्या ना 1 मिनिट. हे काय मग हा हे आंब्रेला फॉल आहे इथे ना. याच्या वरतून आम्ही चालत जायचो पुढे. पुढे ना शेंडी गाव आहे. सो आता तुम्हाला हळूहळू थोडं थोडं जेवढं दिसतंय मला जेवढं हे कळतंय ते मी आता दाखवेल. 1 मिनिट. मस्त आहे ना हवा. नॅचरल हवा. काय करतो एसीला. हा आपला नॅचरल एसी. क्वालिटी खरी माझ्या या हवेत प्रॉपर या साईडने नाही. आता तिकडं चला. हॉटेल वगैरे काहीच नव्हतं यार. फक्त हे जुने घर हे असे हे ना क्वार्टर्स असतात इथे गव्हर्नमेंटचे. सो क्वार्टर्स टाईप ते घर होते. सो आपलं घर तिकडे तुम्हाला दाखवेल तिकडे खाली होतं. अँड आता इथे ना पॉवर हाऊस आहे तुम्हाला दाखवतो. भांडारदरा पॉवर हाऊस. 1 मिनिट. अँड इथे एक ना ब्रिज आहे बघा. हा ब्रिज इथे ब्रिज आहे ना. या ब्रिजवरून आम्ही पायी पायी यायचो तिकडनं घराच्या तिथनं लहानपणी. ही खूप फुल धिंगाणा नाही का नुसती मज्जा. अँड हे पॉवर हाऊस इथून स्टार्ट होत आहे. हे बघा हे खाली सगळं हे टोटल पॉवर हाऊसचं आहे. हे बघा टुरिस्ट येतातच. हे इथून हा गेट आहे पॉवर हाऊसला आत जायचं. हे बघा मस्त पैकी छान छान. अँड हा ब्रिज खूप जुना आहे. खूप जुना म्हणजे हे बघा हे मेन आमचं ना लहानपणीचं हे असं गार्डन होतं बघा इथे. आंब्रेला फॉल आहे. सॉरी हे बघा आता एवढ्या याच्यात आहे बरं काय ते खाली पाणी. 1 मिनिट मी ना गाडी पार्क करतो. हे बघा खाली आता उतरून जास्त पाणी चाललेलं आहे थोडस ना साईड. हे इथून पण चालू असतं बट सध्या आता पाऊस नाही ना. पावसात जास्त मजा आहे. क्वालिटी सो गाईज आता पोचलेलो शेंडी गावामध्ये. सो हे बघा इथून हॉटेल्स वगैरे चालू झालेले आहेत सगळे. हे बघा हे असं प्रॉपर शेंडी गाव आहे. सो इथे आम्ही यायचो रविवारी वगैरे. बाजार वगैरे असायचा इथे. खूप आठवणी आहेत. हे काय इथं पूर्ण हे टेम्पल वगैरे. भाई स्पीड ब्रेकर केवढा आहे. हे काही मोठा आवाज आलाय ना. नाही ते काही ते ना वाचतंय ते डिक्कीत बघावं लागेल बोट मध्ये. हे बघा हे सगळे ओल्ड दुकान आहेत. आता ही बिल्डिंग नवीन झालेली. अरे बच्चा लोक काहीतरी वाचतंय बोट मध्ये बघूयात. हा तर हे बघा ना तुम्ही. आय थिंक ना हे त्यांची भजेवाले काकांची आय थिंक हायस्कूल आहे. शेंडी गावाचा हायस्कूल. आणि इथून पण एक रोड जातो तिकडे. इथे बाजार वगैरे सगळं भाई बऱ्यापैकी चेंज झालेलं आहे बरं की. आता हे बघ हे माझं फेवरेट. इथे मी भजन ते आवडायचे मला खूप. आता आपण जाऊन ते खाऊयात मस्तपैकी. तर गाडी कुठे पार्क करायची रे. आणि आपली गाडी पार्क केली इथे आणि चाललेलो आहे आता. त्यांना एकदा विचारून बघतो ना ओळखलं का मला. खूप म्हणजे खूप वर्षानंतर आलेलो इथे. बघूयात आता आपण. माझे लहानपणीचे आवडते भजे आणि ते काका.
सो आता आपण हे खाऊ आणि मग भेटतो. तो गाईच आता आम्ही काय ना पुढे गेलो नाही. 1 मिनिट. हा म्हणजे तर म्हणायचं असं होतं की आम्ही ना पुढे 1 मिनिट वर सीन असा आहे ना, आता जरा गाडी चालवत होतो म्हणून म्हणलं जरा दादा कधी. हा तर कहाणी अशी आहे ना की जसं काय लहानपणी म्हणजे जन्माला आल्यापासूनच तो इकडे राहत होतो मी. अँड नंतर थर्डला आय थिंक अकोल्याला गेलेलो आहे. सो तोपर्यंत अख्खं लहानपणी तर अँड आपला मित्र विकी आणि दुर्वेश आम्ही तिघं म्हणजे इथं असल्यापासून आम्ही सोबत होतो. आपले गेटचा थोडा सीन होता मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलेला. सो आता आपले गेटचे व्हील चेंज होत आहे. हे व्हील्स हे ओल्ड व्हील्स आहे आपले. हे खराब झाले, काहीच कामाचे नाही, लवकर खराब झाले. आता स्टीलचे टाकले आपण, परत हे वाले टाकले, परत हे प्लास्टिक होते आधीचे. सो पाऊस आला इकडे पण, परत इथे गाडी लावलेली आपली आणि चालू आहे आता. हे आणि तिकडचं पण व्हील चेंज करायचं आहे. एवढं एक झालं का मग ओके झालं आपलं आता गेट. अँड आता आपल्या गेटचं काम डन झालेलं आहे. आता तुम्हाला सांगतो भाई एवढा त्रास दिलेला नाही गेटने. हे बघा मिनटं वाईडमध्ये, हे बघा इझी पीझी. हे व्हील्स आहे ना भाई एवढे बेकार झालते ते व्हील्स. आता एकदम प्रॉपर आता याला ग्रीसिंग आणि ते प्रॉपर राहिले ना. हे बघा असे सौदा सही निकला आहे हमारा अँड एकदम प्रॉपर झालेलं आहे काम. सो आता मस्त आलेलो आहे. आम्ही जास्त काय टाईम विलंब नाही केलेला. तुम्हाला सांगतो आम्ही 750 रुपयाचा 8 किलो गॅस भरला होता. निम्म्या टाकीत आपली भंडारा रिटर्न झालेली गाडी. एवढा मायलेज नाही तर ही आपली हे जस्ट ना ही बॅकवाली ही पूर्ण टाकीमध्ये फक्त 175 चालते सिटीत बघा. सो कसा वाटला आपला भंडाराचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि डेली अपडेटसाठी इंस्टाग्रामवर फॉलो करा. इंस्टाग्राम आय डी इथे खाली टाकतो आणि सांगतो पण. निक्स 14.7. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉग.